माणसाशी माझा संबंध नाही, त्या माणसाने माझ्यासाठी माझ्या खाजगी आयुष्यात अशी ढवळाढवळ करू नये असं मला वाटतंय। हे मी कुठल्या भाषेत आणि किती वेळा सांगायचंय तुम्हाला? अगं ताई, पण ते एकटे कुठे प्रयत्न करतायत, आम्ही पण आहोतच की। इट्स जस्ट की ते आता आमच्यात ऍड झाले। अरे पण मुळात तुम्ही आणि ते यात काही फरक आहे का नाही? माझं लग्न ही त्यांच्यावर सोपवायची गोष्ट आहे का? मुळात हा प्रश्न माझा आहे, फार तर फार आपल्या घरातला प्रश्न आहे। पण थँक्स टू यू ऑल आता हा प्रश्न आपल्या घरातला उरलेलाच नाहीये, कारण समर राजवाडे नावाच्या एका बाहेरच्या माणसाने आता त्याच्या आयुष्यातली पहिली प्रायोरिटी करून घेतलीये, माझं लग्न ही। नाही काही बोलू नकोस तू, मला हे काही आवडलेलं नाहीये रोहन। तुझी अट मागे घे, नाहीतर ना हे राजवाडे माझ्यासाठी अशी सतत स्थळ आणत राहतील आणि तुला कळतंय का मी खूप ऑकवर्ड होतीये। तुला बरं वाटतंय का मला असं ऑकवर्ड पोझिशन मध्ये ठेवायला? नाही ना, मग नको ना हे, कारण मला नाही आवडत हे। त्यातून त्या समर राजवाड्यांनी माझ्यासाठी स्थळ बघावं हे तर मला अजिबात मान्य नाहीये। ताई, मला तू एक गोष्ट क्लिअरली सांग, तुझा नक्की राग कशावर आहे? स्थळ बघण्यावर, त्यांनी तुझ्यासाठी स्थळ बघण्यावर, का त्यांच्यावर? ठीक आहे, मी क्लिअर सांगते तुला, मला तो माणूस म्युझिकल वाटतो। हो, मी तुझ्यासाठी त्यांच्याशी बोलते, पण मला त्यांच्याशी एका शब्दानेही संवाद साधायचा नाहीये। आता पण बघ ना, त्यांनी फोन कसा केला? स्थळ काय म्हणजे हा एखादी साडी घेतल्यासारखं आहे का? म्हणजे उद्या तुमच्या दारात एक साडीवाला येईल, बघा तुम्ही साडी बघून घ्या, पसंत करा आणि मग पैसे मी देतो, ही पद्धत आहे का बोलायची? असं कसं ते म्हणू शकतात की उद्याच्या दिवसात बघा एक सकाळी स्थळ येते, त्याला बघून घ्या आणि मुलगा पसंत करून टाका? काय काय का ओ इकडे आलो आलं स्थळ? अरे बापरे, काय माणूस आहे हा, केवढा फास्ट आहे, म्हणूनच तर एवढी मोठी कंपनी सांभाळतोय ना तो। वा 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 रोहन, शिक त्यांच्याकडनं काहीतरी, नाही तर तू आणि तू कशाला कुरकुर करतेयस? एकदा मुलगा बघून तर घ्या ना, चांगला आहे का वाईट आहे, आणि मग ठरवा। काय आई, मला नाही अशा पद्धतीने मुलगा बघायचा आहे। आणि त्यांनी पाठवलेला मुलगा म्हणजे मुळात ते ओळखतात का मला? असा कसा माझ्यासाठी सुटेबल मुलगा ते पाठवू शकणार आहेत ग? रोहन, मी ना हात जोडते तुझ्या समोर, तुझी ही अट मागे घे, कारण मला खरंच आवडत नाहीये, हे आता अति होतंय हे सगळंच। अगं मग माझं लग्न नकाला लावू घाईघाईत, मला घाई नाही झाली, आदिराला घाई झाली, तिला समजावा। अरे ताई, तुला कळतंय का माझं काहीच म्हणणं नाहीये याच्यावर, पण तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही। आणि ऐक ना ताई, मुळात ना हा माझा हट्ट नाहीये, हे कर्तव्य आहे माझं, आणि ते मी करणारच। त्यामुळे आधी तुझं लग्न, मग माझं लग्न। देवा, हे स्थळ पाहण्याचं प्रकरण लवकर थांबव, काहीतरी चमत्कार कर बाबा, आणि रोहनच्या डोक्यातून माझ्या लग्नाची घाई काढून टाक, पण त्याचं लग्न लवकर होऊ दे। स्थळ येणार होतं, अजून आलं नाहीये स्थळ। अगं सकाळी सकाळी कोण कशाला येईल मंदाकिनी? सारखं स्थळ स्थळ करू नकोस। आलं स्थळ आलं। कशावरून? अरे समर राजवाडे ते वेळेचे पक्के आहेत आणि दिलेला शब्द पण पाळतात ते, त्यामुळे आले सब एक सब। तो नंदी जा ना, जा 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 जा, स्थळ आले, उघड दार उघड, जा 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 जा। हां आम्ही बुके नाही ऑर्डर केलाय, तुम्ही चुकीच्या घरी आलात बहुतेक। नाही नाही, मी योग्य ठिकाणी चाललोय, आणि मी बुकेवाला नाहीये, स्वानंदी ना। हॅलो, मी निलेश। येस, येऊ? हा हा येस प्लीज या ना, या या। स्वानंदी, हा हे हा थँक्यू। मला समर राजवाड्यांनी पाठवले तुम्हाला बघायला, आय मीन भेटायला। अरे वा, छान छान, या या या, बसा बसा बसा, तुम्ही बसा इथे, तुम्ही बसा ना, बसू द्या त्यांना, तुम्ही इथे बस बसा। नमस्कार नमस्कार, बस। मला वाटलंच होतं तुम्ही सकाळी सकाळी याल म्हणून, मी बोलले पण होते। स्वानंदी, स्वानंदी पाणी घेऊन। हो मी आलेच। नमस्कार। नमस्कार, मी स्वानंदीचा बाबा। मी आई, हा भाऊ। वय काय तुमचं? मागच्याच महिन्यात मला 38 पूर्ण झाले।
अरे वा, आत्ताच बिलेटेड हॅपी बर्थडे. आणि शिक्षण किती झालं? शिक्षण मी इंजिनियर आहे. इंजिनियर. मी इथलाच आहे, पण मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेत गेलो. अमेरिकेला होतात तुम्ही? अरे वा, मला वाटलंच होतं. समर राजवाडे स्थळ सुचवणार म्हणजे मोठ्या घराण्यातलंच असणार, नाही का हो? नाही तर आजकाल ते अमेरिकेला जाऊन शिकायचं म्हणजे किती पैसा लागतो, हो ना? हो, खरंय. मी पण समर सरांमुळे शिकू शकलो. समर सरांनी खूप मदत केली मला शिक्षणासाठी. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. ते म्हणतील ते, अगदी काहीही. इथे कुठे राहता? गोरेगावला स्वतःचा फ्लॅट आहे माझा. मी आणि आई दोघेच असतो. अहो, आपण चांगलं माझ्या गाडीत एसीत बसून बोललो असतो. मी तुम्हाला सोडलं असतं ऑफिसला. काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही बसा तुमच्या एसी वाल्या गाडीमध्ये. मला सवय नाही एसीची. नाही, सवय नाही ते ठीक आहे, पण त्याचं काही अलर्जी नाही ना? म्हणजे त्यांनी काही शिंका वगैरे सुरू होणार नाहीत ना? शिंकाना मला स्ट्रेसमुळे येतात. मला असं म्हणायचं आहे की या वातावरणात इथे उभं राहून बोलण्यापेक्षा माझ्या गाडीत बसून बोलूया. नाही, मला वेळ नाहीये. का? अहो, मला आता ऑफिसला जायचंय, मला वेळ नाहीये. नाही, पण मला आत्ताच बोलायचं आहे. सगळं तुम्हाला आत्ताच्या आत्ता का करायचं असतं? आहे कारण काही. फाईन, माझी बस येईपर्यंत बोला पटकन. मला सांगा, निलेश कसा वाटला तुम्हाला? तुमच्या उपकाराखाली येतो. निलेश? हो. हो, पण त्याला आवडलात तुम्ही. सरप्राइझिंगली पण आवडलात. हे बघा, माझी बस आली आहे. ती बस जर सुटली तर मला लेट मार्क लागेल आणि तुम्ही अफोर्ड नाही करू शकत. सो आपण नंतर बोलूया. अहो, नंतर नाही, मला आत्ता बोलायचं आहे. संध्याकाळी. ऐक,